मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आता जो व्हिडिओ बनवणार आहे तो पावसाच्या वातावरणावर छान बनवतोय. तर पावसाचं वातावरण झालेलं आहे आत्ता. तर पाहू शकता तुम्ही मागे मुलं वगैरे खेळतात. सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे आमचा चुलत्याचा मुलगा हा पावसात आनंदी वातावरणात नाचत बागडत आहे. बघू शकता तुम्ही. ते रोहन कसं नाचतं, नाचून दाखव बरं एकदा. रोहन नाचतं कसा, नाच रे मोरा आंब्याच्या बागात नाच रे मोरा गाण्यावरती नाचते. खूप छान असं वातावरण असलं तर नाच. रोहन, पाऊस येतोय का? मग नाचून दाखव ना एकदा पावसातल्या वातावरण. नाच रे मोरा आंब्याच्या बागात पावसाच्या वातावरणातला व्हिडिओ आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही. पलीकडून गबू आहे आमच्या मोठ्या भावाची मुलगी. गबू बघते रोहन आलेला आहे आता त्याबरोबर. पावसामध्ये पाऊस जास्त वाढल्यामुळे रोहन आला इथे. रोहन, पाऊस येतोय का? जोरात आला. बरं, रोहन पाऊस आल्यामुळे निघून आलेला आहे आता त्याबरोबर. पाऊस जायचं की दिवसभर ऊन असल्यामुळे पाऊस होता. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता मित्रांनो, पावसाच्या वातावरणात असं छान स्वच्छ सुंदर वातावरणात येते आमची चुलत्याची दुसरी मुलगी. पावसाच्या वातावरणातला आनंद, आंबा खाण्याचा आनंद घेत आहे. आंबा खाते ते. गबू, पाऊस येतोय का? नाचून दाखव ना एकदा. नको म्हणते ग. काय खाते गबू तू? काय खाते? आंबा खाते. आंबा खाते गबू आमची. पाऊस थोडाच पडला पण छान असं वातावरणात स्वच्छ शांत वातावरण, थंड वातावरण करून गेलं. हे पहा, आमचं झाड आहे घराच्या समोरील. पावसाच्या वातावरणामुळे खूप छान दिसलेलं हिरवगार झालेलं आहे झाड. पाहू शकता तुम्ही. घराच्या झाडाला पुढील आम्ही काही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. त्याच्यात हे 2 झाडं आहेत, 2-3 झाडे. आणखी काही झाडं लावलेली आहेत. सध्या पावसामुळे आम्ही साईडला ठेवलेले आहेत. हा आमचा घराच्या समोर स्वच्छ असा परिसर सुंदर आहे. मित्रांनो, तेव्हा जर पाऊस गेलेला आहे आणि एवढा जास्त म्हणावा पाऊस नाही पडला. रोहन पावसात खेळला. रोहन, कसं वाटलं पावसात खेळताना? भारी वाटलं. आजारी नाही ना पडणार तो पावसात खेळायला? नाही, आजार नाही पडणार तो. पावसाचा पहिला पाऊस असल्यामुळे माणूस आजारी पडत नाही. पण खेळण्याचा जो आनंद असतो तो पहिल्या पावसातच असतो. रोहन, पहिल्या पावसात खेळल्यावर कसं वाटलं तुला? छान वाटलं ना? काय म्हणजे कसं, माती, स्वच्छ मातीचा वास आला का पहिल्या पावसात? सुंदर सुंदर वास आला ना? माती खावा असं वाटलं तुला? पण खाऊ नको बरं का. खाऊ नको बरं का माती तू. काय नाही होत खायची. काय होत नाही माती खाल्ल्यावर. स्वच्छ म्हणजे तो वास आता छान आला म्हणलं, खायला पण चव लागणार की. तुम्ही खाणार का? मी माती खाऊ शकत नाही, पण मित्रांनो, जे मातीच्या भांड्यात जिबी झालेलं अन्न असतं ते खायला छान लागतं. आपण जसं म्हणतो ते नाही का, हॉटेलमध्ये मातीच्या रानावरती भाजतात रोट्या. रोट्या भाजतात ना, रोट्या कशा छान लागतात, तसं मातीच्या भांड्यात जे बनवलेलं भाकरी असते ते छान लागते खायला. खूप छान लागते. ते पाहू शकता पलीकडे गुड्डी कशी आंब्याची कैरी तोडून खाते. बघा बघा. आम्ही खायला नाही येणार गबू. का देते आम्हाला खायला तू? का ते म्हणते आपण आता पाऊस थोडा नॉर्मल जाता येत नाही पलीकडे. रोहन, गबूकडून आपल्याला कैरी आण खायला. कैरी आण की रोहन खायला आपल्याला. रोहन म्हणतो मी आणतो, पण रोहन जाय नाही आणण्यासाठी. इथे आमचा बाबू बसलेला आहे. बाबू, आज दिवसभर कुठं फिरत होत? दिवसभर कुठं फिरत होतात? बघा, हे रोहन आहेत. रोहन हे पलीकडे आमच्या रोहनची टोपी काढलेली आहे बाबूने. बा, काय तर जोक झालेला आहे यांना हसायचं. बाबू काय जोक झाला मला सांग. बाबू काय जोक झाला मला सांग. टोपी काढली म्हणून रोहन तर काय असं वाटतंय जणू काय रोहन आता ज्येष्ठ बालाजी येऊन आलेला आहे. इकडे पाय, इकडे माझ्या बायकोन टोपी घातली रोहनची. बाबू, काय विषय बोल बोल. का असतोय मला सांगायचं? का असतोय मला सांगायचं? बाबू का असतोय मला सांग. बघा मित्रांनो, बाबा हसायचं कारण सांगत नाही. का बाबू मध्ये सगळे हसतात म्हणून मी हसते, कारण सांगितलं नाही मला त्यांनी. आज पाऊस आला.
मित्रांनो पाऊस आलेला आहे, असं खूप छान वातावरण सुंदर आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण गप्पा मारत बसतोय. हे पहा खूप छान वातावरण असं आहे. बाबू वातावरण कसं आहे पावसाचं आहे. आमची आई बसलेली आहे, माझी बायको बसले, सर्व थोड्याच वेळात पाऊस यायला असं आमच्या ओम चॅनल यांनी सांगितलेलं आहे. यांचं पत्रकार चॅनल चालू केलं आहे नवीन. बाबू बाबू भाऊ पाऊस येईल का? पाऊस येईल का भाऊ? पाऊस येईल का? कसा नंदीबल कसं करतात तसं एकदा करून दाखव. बाबा लास्ट आमच्या व्हिडिओमध्ये पण आला नाही तरी असू द्या. दिदे पाऊस येईल का दिदे? कसं कसं नंदीबल कसं करतो? पाऊस येईल का? तेव्हा दिदीला असते आमची. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, छोटे छोटे बकरे हे आलेले आहेत शेतात चरून. हा आमचा मोठा बंधू आहे, तो गुरांच्या शेळ्यांच्या मागे गेलेला. आज पाऊस येतोय का? पाऊस आला त्याच्यामुळे लवकर घरी आलेला आहे आज. आत्ताच आमची जस्ट मीटिंग संपली आणि ते आमचे दुसऱ्या भावाची बहीण आलेली आहे. तर मीटिंग संपल्यावर ह्यांची मीटिंग चालू होणार असं वाटतंय आम्हाला. हे पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता. पाऊस उघडल्याच्या नंतर ही पोरगी आलेली आहे. पोरगी पाऊस झाला का? किती पाऊस वाहून गेली का तू? नाही ना, आंघोळ तरी केली का ना पहिल्या पावसात? सांग मला. का? मम्मीला माहिती ना पहिल्या पावसात आंघोळ करायला. मम्मी पण लहानपणी करत होती ना पहिल्या पावसात आंघोळ. मग ते पाऊस उघडला तरी रोहन आणि तो बाबू आहे तो गेलेला आहे पावसात. तरी लहान मुलांना आनंद वातावरण असल्यामुळे खेळायला खूप छान वाटतं. काय किती भरलं पाणी कुठं? आमच्या तिकडे बघा ती म्हणते आमच्या दारासमोर पाणी भरलेलं आहे, पण ती स्वतः पाण्यात खेळलं. काय गुड्डी बोलती, बोरचं पाणी चालू झालंय म्हणते पाऊस आलाय. नाही नाही, इथं तोंड तरी धुतलं का पावसाने? एवढा पाऊस झालाय. किती भिजली? जास्त आजारी पडशील म्हणून. पण शाळेत जा बर का, शाळा भरल्या आजारी पडू नको पावसाळ्यात. हा बघा मित्रांनो, मला लहान मुलं म्हणतात पावसात भिजायचं नाही, भिजू नये असं मलाही वाटतं, कारण की मुलं आजारी पडतात त्यामुळे. बाबू पावसात खेळला का तू? पावसात खेळला का? काय उड्या कुठलं गाणं म्हणलं पावसात मला सांग. हा बाबूला मित्रांनो, असाच माझा व्हिडिओ कनेक्ट राहा व्हिडिओशी. आता माझे रोज व्हिडिओ पाहता, मी रोज सकाळी सकाळी व्हिडिओ टाकत जाईन. माझं यूट्यूब चॅनलला असंच तुम्ही सहकार्य करत राहा. थँक्यू, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.